प्रेक्षक हो नमस्कार. सखी सह्याद्री या कार्यक्रमात सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, ही उक्ती रोज सत्यात आणणाऱ्या, लाखो विद्यार्थ्यांना नाविन्यातून नैपुण्याकडे नेणाऱ्या आणि त्यासाठी राष्ट्रीय पातळीवरचे 2 पुरस्कार मिळवणाऱ्या अत्यंत कल्पक अशा पाहुण्या आजच्या आपल्या कार्यक्रमात आपल्याशी गप्पा मारायला आल्या आहेत. त्यांची ओळख करून घेऊया. अत्यंत सर्जनशील, उपक्रमशील, सातत्याने नवनवीन प्रयोग शिक्षण क्षेत्रामध्ये राबवणाऱ्या अत्यंत धडाडीच्या अशा शिक्षणतज्ञ, शिक्षणाधिकारी डॉक्टर सुचिता पाटेकर. ताई, तुमचं नमस्कार कार्यक्रमात. खूप मनापासून स्वागत. डॉक्टर सुचिता आनंद पाटेकर या आज शिक्षणाधिकारी म्हणून अकोला जिल्ह्यामध्ये काम करत आहेत. त्याआधी त्यांनी यवतमाळ आणि परभणी या ठिकाणी काम केलेलं आहे. अशक्य हा शब्द त्यांच्या शब्दकोशातच नाही आहे, हे त्यांच्या प्रवासावरून आपल्या लक्षात येईल. एक शिक्षिका म्हणून त्यांनी त्यांच्या कामाची सुरुवात केली. शिक्षिका म्हणून विद्यार्थ्यांसोबत असतानाच त्यांनी शिक्षणशास्त्रामध्ये PhD केली. त्यानंतर लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि शिक्षणाधिकारी म्हणून त्या कार्यरत आहेत. एक विद्यार्थी तिथपासून शिक्षक आणि शिक्षणाधिकारी हा जो त्यांचा अचंबित करणारा प्रवास आहे, तो सगळा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. कारण खरंच आपण शिकाव्यात अशा अनेक गोष्टी त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये आपल्यासाठी समोर आणून ठेवलेल्या आहेत आणि नवोपक्रम, सातत्याने नवीन कल्पना हा त्यांच्या स्वभावाचा आणि कामाचा गाभा आहे. व्यसनाधीनतेपासून समाजाला, विद्यार्थ्यांना, भावी पिढीला रोखायला पाहिजे यासाठीही त्यांनी काम केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे त्याची नोंदसुद्धा लिम्का बुक ऑफ वर्ल्ड अशी जागतिक पातळीवरती झालेली आहे. त्यांना राष्ट्रीय 2 पुरस्कार आहेत, त्याच्याबरोबर अनेक राज्यस्तरीय पुरस्कारसुद्धा आहेत. हा सगळा प्रवास तुमच्याकडून आम्हाला जाणून घ्यायचा आहे. सुरुवात आपण तुमच्या बालपणापासून करूया, कारण तुमची ही जी सुरुवात आहे ती अक्षरशः शून्यातून झालेली सुरुवात आहे. तर तुमची विद्यार्थी दशा कशी होती, किंवा जसं बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं आपण म्हणतो, तर अशी कुठली वैशिष्ट्य तुम्हाला वाटते की तेव्हापासूनच तुमच्यामध्ये होती? खूप जंगलात फिरायला आवडायचं आणि मी सतत बाहेर असायचे. आमचं गाव अगदी छोटं होतं. त्या गावामध्ये कुठलेही सण, उत्सव, समारंभ, कुठलाही कार्यक्रम त्यामध्ये जाणे, सर्वांशी मिसळणे आणि माणसांचा अभ्यास करणे, सर्वांसोबत राहणे आणि एक नेतृत्व गुण पण होता. घरी गावामधल्या सर्व लग्नाच्या पत्रिका यायच्या. गाव छोटं होतं, तर घरातले मोठी माणसं नाही गेली तरी चालेल, परंतु मी प्रत्येक लग्नात असायची. शिक्षण घेतलं पाहिजे आणि काहीतरी वेगळं केलं पाहिजे याचा वारसा किंवा आग्रह जो म्हणतो, तो घरात कोणाकडून आला तुमच्याकडे? कारण तुम्ही खूप छोट्या गावात होतात. बिलकुल. खरं तर माझी आई मला नेहमी अभ्यास कर असं सांगायची. तिला काय करायचं, की कोणतं पद घ्यायचं, किती मोठं व्हायचं हे कळत नव्हतं, परंतु ती अभ्यास कर एवढं मला सांगायची. आणि गावात असताना मी असं कोणतंही नोकरदार व्यक्ती मी पाहिलेला नव्हता. फक्त माझ्या देशमुखबाई मला ज्या इयत्ता 1ली ते 4थीपर्यंत शिकवत होत्या, त्यांना पाहून मला असं वाटायचं की आपण बाईंसारखं व्हावं. आणि तो खेळ पण मी नेहमी खेळायची घरी. मला खूप आवडायचं. मी जो पाठ असायचा त्याचा फळा करायची, डस्टर शिवून काढायचो आम्ही. आणि बाईंचे पडलेले खडूचे तुकडे हे सुद्धा घरी जायचे आणि त्या खडूनी मी मॅडम असा खेळ खेळायची. तर ही सुरुवातच माझी मुळात लहानपणापासून झालेली आहे. तुमच्यामध्ये एक कल्पक शिक्षिका आहे, सृजनशील मन तुमच्यामध्ये आहे, हे पण तुम्हाला अशाच एका प्रसंगातून अचानक आणि अनपेक्षितपणे जाणवलं. तर आपल्या प्रेक्षकांना तो प्रसंग काय होता आणि एक कल्पक शिक्षिका कशी जन्म घेऊ शकते हे सांगा जरूर. नक्कीच. मी जेव्हा शिक्षिका म्हणून काम करत होती तेव्हा इयत्ता 1लीचा वर्ग माझ्याकडे होता आणि तेव्हा नवीनच इंग्रजी विषय पहिल्या वर्गासाठी सुरू झाला होता.
शिक्षकांसाठी एक इनोव्हेशनची स्पर्धा होती की इंग्रजी मुलं कसं वाचतील याबद्दल आपापले काही उपक्रम असतील तर ते तुम्ही सादर करा. तर त्यावेळी मी जाहिरातीच्या कात्रणांच्या संग्रहातून विद्यार्थ्यांच्या इंग्रजी वाचनाचा विकास असा एक नवोपक्रम राबवला होता आणि तो सादर पण केला. त्याची मुख्य कल्पना अशी होती की अनेक जाहिराती मुलांना वाचता येतात. त्या जाहिरातींच्या वेष्टनांचा संग्रह मी केला. साबण असो, चहा, वेगवेगळ्या गाड्या, मुलं ते पाहून लगेच सांगतात की ही कोणती साबण आहे. त्यांना इंग्रजी वाचता येत नाही परंतु त्या चित्रावरून ते इंग्रजी नाव वाचतात. या कल्पनेचा मी वापर केला आणि इयत्ता पहिलीचे मुलं 300-400 जाहिरातीचे इंग्रजीतले शब्द वाचू लागले. खरं माझ्यातील नवोपक्रमशील शिक्षिका ही तेव्हापासूनच जागी झाली. तसाच एक गुलाबाच्या फुलांचा किंवा जो एक पुष्पगुच्छ दिला जातो त्याचाही उपयोग तुम्ही फार सुंदर केलाय. कार्यक्रमाला मी गेले असताना तिथे खूप बुके मला दिसले फुलांचे. खरं तर ही जे बुके आहेत हे मला पण खूप पाहायला मिळाले नव्हते. त्या बुकेमध्ये जे फुलं होते ना, लाल, पिवळे, गुलाब, वेगवेगळ्या प्रकारची महागडी फुलं होती की जी मी पण म्हणजे काही फुलं पहिल्यांदा पाहिली होती किंवा मुलांनी तर ती पाहिलेलीच नव्हती. मला असं ते फुलं पाहून वाटले की किती सुंदर फुलं आहे आणि हे उद्या कचऱ्याच्या पेटीमध्ये सगळे जाणार. तर या फुलांचा माझ्या मुलांना काहीतरी मी आनंद देऊ शकेल का, काय करू शकेल. तर त्या फुलांना मी शाळांपर्यंत पोहोचवलं आणि मुलांना तर इतका आनंद झाला ती लाल, पिवळी, वेगवेगळ्या रंगांची फुलं पाहून, त्यांचं सौंदर्य पाहून. मग मी मुलांना त्या फुलांमधून भाषा शिकवली. जसं पिवळा गुलाब आहे तर त्याचं वर्णन करा, चित्रवर्णन किंवा प्रत्यक्ष फुल पाहून वर्णन. शेवंती, वेगवेगळे फुलं होती. त्यातून फुलांमधून बेरीज, वजाबाकी, गणित, त्यानंतर रंग मुलांना, त्यांची इंग्रजी नावं, अशा प्रकारे वेगवेगळी फुलं मी त्यांना शिकवली. त्याचबरोबर फुलांचा संवेदनशीलता, फुलांचं सौंदर्य म्हणजे मूल्य पण मुलांना मी त्यामधून रुजवली. आणि एका फुलांच्या माध्यमातून मुलं किती शिकू शकतात हे माझ्यासाठी एक नवोपक्रम होतं आणि हा मी राज्य शासनाकडे स्पर्धेत सादर केला आणि राज्याचं बक्षीस मला या एका छोट्या गोष्टीसाठी मिळालं. वा, तुमच्या या 2 उपक्रमांमुळे असं वाटतं आहे ना की तुम्ही शाळेमध्ये जे काही उपक्रम राबवले असतील शिक्षिका असताना ते असे आणखीन काही उपक्रम पण ऐकायला आवडतील की काय काय करू शकता तुम्ही, ह्याचा एक अंदाज येईल. त्यामुळे मी इयत्ता 7वीची वर्ग शिक्षिका असताना बी अ नेटिझन हा एक इंग्रजीचा पाठ होता आणि तो संगणकाशी संबंधित होता. खरं तर मुलांना कसं शिकवायचं हा मला प्रश्न पडला आणि त्यांना मी नेटवर्क, वेबसाईट, मॉनिटर हे मी घरी म्हणजे वर्गात बसून त्यांना कसं शिकवणार किंवा मुलं घरी तरी कसे शिकणार. तर एक मला कल्पना सुचली. मी म्हटलं आपण मुलांची इंटरनेट सहल घडवूया. माझ्या मुख्याध्यापकांची मी परवानगी घेतली. खरं तर त्यांनी मला असं म्हटलं की मी आतापर्यंत वेगवेगळ्या सहली पाहिल्या परंतु इंटरनेटची सहल ही तर नवीनच कल्पना. सरांनी मला परवानगी दिली आणि आम्ही मुलांची पूर्वतयारी करून घेतली. पाठ्यपुस्तकाच्या पाठाच्या अनुषंगाने मुलांना यवतमाळला मी इंटरनेट कॅफेमध्ये 2 तास घेऊन गेली आणि मुलांना खूप मजा आली. तिथे त्यांनी वेबसाईट, नंतर मॉनिटर, संगणकावर रंगकाम कसं करायचं, संगणकाचा उपयोग कसा केला जातो, वेबसाईटवर काय असते, तर संगणकाचे सर्व संबोध त्या ठिकाणी ते स्वतः प्रॅक्टिकली प्रत्यक्ष पाहून शिकले. त्याचा परिणाम म्हणजे असा झाला की मुलांना जे संगणकाचं जग कळलं. जी गोष्ट मी पाठ्यपुस्तकातून त्यांना पारंपरिक पद्धतीने शिकवणार होती ती मी तसं न करता प्रत्यक्ष आणि आनंदातून आणि एका सहलीच्या माध्यमातून. तर अशा प्रकारे हा एक प्रयत्न माझा खूप सुंदर होता, तो मला नेहमी आठवणीत. असाच एक तुम्ही पाण्याच्या बाटलीचाही खूप आगळा वेगळा प्रयोग तुम्ही केला होता ज्याच्यामधून विद्यार्थ्यांच्या दृष्टीची दारच खूप मोठी उघडली जातील. तर त्याविषयी पण सांगा ना. प्रवासामध्ये जात असताना उन्हाळ्याचे दिवस होते आणि खूप बॉटल्स पाण्याच्या विकत घेतल्या. वेगवेगळ्या बॉटल्स जमा करत असताना मला असं वाटलं, एक कल्पना आली की याचा पण आपल्या मुलांना आपण मुलांसाठी याचा नाविन्यपूर्ण पद्धतीने उपयोग करू शकतो. 50 ते 60 बॉटल्स मी जमा केल्या होत्या. खरं तर सर्वांनाच वाटलं की ह्या बॉटल्स गोळा करणं म्हणजे हा एक मूर्खपणा आहे आणि आता पण आपण पाहिलं तर पर्यावरणामध्ये आपण बॉटल्स पाहतो पडलेल्या असतात रेल्वेच्या स्टेशनवर, इतरत्र सर्वत्र.
तर त्या बॉटल्स मी गोळा करून शाळेमध्ये आणल्या. बॉटल पाहिल्यानंतर मुलांना तर खूप आनंद झाला, कारण ग्रामीण भागामध्ये पाणी ठेवण्यासाठी बॉटल्स नसतातच मुलांकडे. मुलांनी खूप प्रयत्न केला की त्या बॉटल्स घेऊ, पण मी म्हटलं नाही नाही, ह्या बॉटल्स आपल्याला सर्वांना मिळणारच आहेत, परंतु आपण थोडं याला वाट पाहू. तर त्या बॉटल्सबद्दल मी मुलांना शिकवलं. वेगवेगळ्या कंपनीच्या बॉटल्स त्या ठिकाणी होत्या. तर मुलांना मी हे समजावून सांगितलं की पाणी पण विकत घ्यावं लागतं प्रवासात, आणि त्याची किंमत किती असते, प्रत्येक बॉटल्सवरची किंमत, त्याचं नाव, हे मुलांनी समजून घेतलं. त्याचबरोबर बॉटल्स म्हणजे पाणी शुद्धीकरण, पाणी आपल्याला कसं शुद्ध मिळालं पाहिजे, पण पाणी कसं पिलं पाहिजे, हेही मुलांना मला समजावून सांगता आलं. पाण्याची किंमत, जलसमृद्धी, जलसंवर्धन, हे सर्व विषय मी मुलांना समजावून सांगितले. त्याचबरोबर मुलांना त्या बॉटल्स वाटण्यात आल्या. मुलांनी खूप एका 5 मिनिटात त्या बॉटल्स भरून आणल्या, आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर इतका आनंद होता की आम्हाला बॉटल्समध्ये पाणी मिळालेलं आहे. काही दिवस मुलांनी त्या वापरल्या, आणि जेव्हा त्या थोड्या खराब व्हायला लागल्या तेव्हा आम्ही त्या बॉटल्समध्ये झाडं पण लावलीत. म्हणजे पुनर्वापर, एखाद्या वस्तूचा पुनर्वापर हा सुद्धा एक मी त्यांना स्पष्ट केला. पाण्याचा पुनर्वापर झाला. काही दिवसानंतर त्याही म्हणजे आम्ही वापरल्या, आणि ज्या काही उरलेल्या बॉटल्स होत्या त्याला छिद्र पाडून आम्ही झाडाच्या मुळाशी ठेवल्या, जेणेकरून पाण्याचा झाडांना वापर झाला पाहिजे. ठिबक सिंचन, कमीत कमी पाण्यात झाडं कसे जगतील याचा पण आम्ही प्रयोग केला. आणि खरंच ज्या गोष्टीला आजही कोणी पाहत नाही, अशा त्या बॉटल्सचं एक वेगळा अभ्यास आणि एक वेगळं रूप मी माझ्या मुलांसमोर आणलं, आणि खूप आम्ही त्यातून खूप आनंद घेतला, मुलं आणि मी. या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत, पण आत्ता घेतो आहोत आपण छोटीशी विश्रांती. छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमात सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. शिक्षणाधिकारी डॉक्टर सुचिता पाटेकर यांच्याशी आपण गप्पा मारतो आहोत. सुचिताताई, तुम्ही मुलांसाठी वेगवेगळ्या कल्पना, वेगवेगळे उपक्रम सातत्याने राबवलेतच, पण जसा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हे तुमचं स्वप्न आहे, तसं स्वतःचा पण सातत्याने विकास व्हायला पाहिजे हा तुमचा ध्यास होता. आणि त्यामुळे तुम्ही शिक्षक म्हणून काम करत असताना PhD केली, आणि तीही शिक्षणशास्त्र या विषयात केली. तर त्याबद्दल पण जाणून घ्यायला आवडेल. मी शिक्षणशास्त्र या विषयामध्ये PhD केली. माझा विषय होता मूल्य शिक्षण. खरं तर शिक्षिका म्हणून काम करत असताना मुलांमध्ये मूल्य रुजवणं फार महत्त्वाचं असतं. पाठ्यपुस्तक संपवलं जाईल, परंतु एक नागरिक घडवायचा असेल तर पाठ्यपुस्तकातली मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवणं हा माझा अभ्यासाचा विषय होता. जसं पाठ्यपुस्तकामध्ये हिरकणी हा पाठ आहे, तो वाचून संपवणे वेगळा, परंतु हिरकणीचं मातृप्रेम विद्यार्थ्यांमध्ये रुजवणं हा माझा मुख्य उद्देश होता, आणि त्या अनुषंगाने मी PhDचा अभ्यास केला होता. आणि त्यानंतर तुम्ही लोकसेवा आयोगाची परीक्षा पण दिलीत. अनेकदा लोकसेवा आयोगाच्या परीक्षा द्यायच्या आणि प्रशासनामध्ये यायचं हे स्वप्न अनेकांमध्ये खूप आधीपासून रुजलेलं असतं, पण तुम्ही तर म्हणालात की शिक्षक होणं एवढा एकच मार्ग मला समोर दिसत होता, पण तरीही तुम्ही PhD झाल्यानंतर आता आपण प्रशासनात येऊ ह्या विचारापर्यंत आलात. तर त्याची प्रेरणा काय होती, आणि हे साध्य करण्यासाठीचा प्रवास तो नक्की अवघड होता असणार, तर तो कसा होता, त्यात यशस्वी कशा झाल्यात हे पण ऐकायचं आहे. PhD पर्यंत तर शिक्षक हाच विषय होता. त्यानंतर शिक्षणाधिकारी पदाची जाहिरात आली. शिक्षण क्षेत्र सोडून जायचंच नव्हतं. शिक्षण म्हणजे शाळा, शिक्षण, विद्यार्थी हेच माझं विश्व होतं, परंतु शिक्षण क्षेत्रातली एक अधिकारी पदाची जाहिरात होती, आणि त्यासाठी मला माझ्या कुटुंबियांची प्रेरणा मिळाली, आणि मी अभ्यासाला सुरुवात केली. तर शिक्षणाधिकारी सुद्धा मी अगदी सहज झाले. अच्छा. कारण शिक्षणाधिकारी पदासाठी असा स्पेशल वेगळा अभ्यास करण्याची गरज मला भासली नाही, कारण मी वेगवेगळ्या पैलूंनी, वेगवेगळ्या अंगांनी शिक्षण क्षेत्राचा अभ्यास केला होता. मुलांचं मानसशास्त्र असो किंवा रिसर्च, नवोपक्रम, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास होता, आणि या सगळ्या बाबींवरच ती परीक्षा असते. त्यामुळे असं वेगळा मुलाखतीचा कोर्स किंवा इतर कुठलेही न करता एक स्वयंप्रेरणेने मी अभ्यास केला, आणि मी त्या शिक्षणाधिकारी पदासाठी पात्र ठरले. खरं तर त्यावेळेला तुमची नोकरी सुरू होती शिक्षिका म्हणून, तुमचा संसार सुरू झालेला होता. आपलं घरातली आई, सून शिकते आहे हे माहिती घेऊन त्यांनी पुरेसा वेळ देणं अभिप्रेत असतं, आणि हे सगळं छान सुसंवादातून होणं अभिप्रेत असतं.
तर तो सुसंवाद तुम्ही कशा पद्धतीने साधलात किंवा काय काय बदल घरच्या पातळीवर केलेत? घरामध्ये पहिली गोष्ट म्हणजे मला लग्न होऊन आल्यानंतर आमच्या घरी एक पारंपरिक वातावरण होतं आणि त्या पारंपरिक वातावरणात जर मी राहिली असती तर मला माझ्यात बदल घडवून आणता आला नसता. नंतर मी ठरवलं की माझ्या घरातल्या माझे पती असो किंवा माझे मुलं किंवा इतर कुटुंबीय या सर्वांना मी स्वावलंबी केलं. प्रत्येकाने स्वतःचे काम स्वतः करणं ही मला सवय लावावी लागली आणि त्यात मी यशस्वी झाले. असं मी कोणाला कळू पण दिलं नाही की मी त्यांना सवय लावते आहे. तर त्यामुळे मी स्वतःचा अभ्यास स्वतःला वेळ देऊ शकली आणि एक अत्युच्च असं शिक्षण क्षेत्रामधलं एक मानाचं स्थान मी प्राप्त करू शकले. प्रशासनात आल्यानंतरही तुमच्यामध्ये खूप बदल झाले. तुम्ही स्वतःला घडवून अधिकाधिक पैलू पाडत राहिलात. विशेष म्हणजे स्वावलंबी आणि अधिकाधिक कामं माझी मी कशी करेन याकडेही तुम्ही लक्ष दिलं. तर हे कसं घडलं आणि का घडलं? जवळपास एक 12 वर्ष मी या क्षेत्रामध्ये आता काम करते आहे आणि मी कधी कोणावर अवलंबून राहिली नाही. मी असं कधीही म्हटलं नाही की मी अधिकारी आहे. एखादा लिपिक नसेल तर मी लिपिकाचंही काम करायला मला वाईट वाटत नाही किंवा कमीपणा वाटत नाही. कुठलंही काम असो ऑफिसमधलं वेळेत काम पूर्ण करायचं असते आणि ती माझी जबाबदारी आहे. मला कोणी मदत नाही केली तरी मी मनात दुःख वाटून घेत नाही. मी आणखी मला खूप शिकायला मिळते आहे असं मनात आणते आणि अत्यंत आनंदाने मी तो काम पूर्ण करते. तुमची पहिली जी एक पदभार तुम्ही घेतलात तर तो यवतमाळ जिल्ह्याचा तुम्ही घेतला होता आणि विद्यार्थी आणि समाज डोळ्यासमोर ठेवून तुम्ही ग्रंथांसाठी आणि वाचन वाढावं याच्यासाठी प्रचंड काम केलंय. तर हे काम कसं कसं केलं आणि कोणत्या उपक्रमातून केलं? मी लहान असताना मला पुस्तक वाचनाची खूप आवड होती. तर माझ्याकडे पुस्तकं नसायची. माझी जी वाचनाची भूक होती ती मी कधी किराणा सामान आम्ही आणायचो तर माझी आजी त्या पुड्यांचे कागद त्या ठेवायची. त्या कागदांना मी वाचायची. कधी मधी एखादा चांदोबा रेल्वे स्टेशनवर मिळायचा तर ते पुस्तक मला खूप महत्त्वाचं वाटायचं. हाच एक माझ्या मनात विचार होता की जसं मला वाटते तसं इतरही मुलांना आत्ता वाटत असेल. आणि आता माझ्याकडे इतके विद्यार्थींची मी पालक आहे तर त्यांच्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे. वाचाल तर वाचाल. मोबाईलच्या युगामध्ये तर हा फार मोठा एक विषय आहे. तर त्यासाठी मी सर्वप्रथम पुस्तक मुलांना कसं हातात मिळेल यासाठी ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन केलं. काही शाळांमध्ये भेटी दरम्यान मला आढळलं होतं की कपाट बंद आहेत, पुस्तकं आतमध्ये आहेत. ग्रंथपालाला कंटाळा येतो की ते पुस्तकं बाहेर काढायचे. कधी कधी असं होते की महत्त्वाचे पुस्तक आहे ती फाटेल म्हणून बाहेर काढणार नाही किंवा पुस्तकांचं संरक्षण हे मुलांच्या वाचनापेक्षा खूप मोठं. माझं पुस्तक कुठे जाऊ नये असं मला भेटींमध्ये आढळलं. आणि मग ग्रंथ प्रदर्शन मी सुरू केले शाळांमध्ये. प्रत्येक शाळेमध्ये लायब्ररीतली पुस्तकं त्या निमित्तानं बाहेर आली. त्यांनाही माहीत नव्हतं की आपल्या शाळेमध्ये किती पुस्तकं आहे. ती सर्व बाहेर मांडल्या गेली आणि मी सांगितलं की पुस्तक मुलं वाचणार नाही परंतु त्यांना ओळख करून द्या. या निमित्ताने खूप पुस्तकांची ओळख मुलांना झाली, नावांची ओळख झाली. कथा हा प्रकार कसा असतो, कादंबरी, नाटक हे सर्व त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून मुलांना वर्गीकरण करता आलं. आत्मचरित्र, प्रवास वर्णन आणि ही सर्व पुस्तकं जोपर्यंत पाहणार नाही तोपर्यंत मुलांना वाचनाची आवड कळणार नाही. या निमित्ताने अनेक लेखक कवी कळल्यानंतर उत्सुकता निर्माण होते. किती विषयांवरती लिहिलं जातं कळतं. तर हा एक महत्त्वाचा माझा ग्रंथ प्रदर्शन उपक्रम होता. त्यानंतर पुस्तक BC नावाचा आम्ही उपक्रम राबवला होता. ग्रामीण भागामध्ये तो पैशांच्या रूपात एकत्रित केल्या जाते. नवनवीन पुस्तकं ग्रंथालयामध्ये यावीत, कमी का असेना परंतु पुस्तकांची खरेदी व्हावी, पुस्तक पाहावं, शिक्षकांनी पाहावं यासाठी आम्ही पुस्तक BC हा उपक्रम चालू केला. त्यामध्ये एका केंद्र संमेलनामध्ये शाळेतून 100 रुपये त्यांनी वर्गणी द्यावी. 10 शाळांच्या 1000 रुपये होतील आणि 1000 रुपयांची पुस्तकं घेऊन ज्याला ड्रॉ लागेल त्याला ती पुस्तकं मिळतील. ड्रॉ काढणे म्हणजे ही सुद्धा एक गंमतच होती. कोणाला पुस्तकं मिळणार आहे आणि ती उत्सुकता आम्ही या पुस्तक BC उपक्रमातून मुलांपर्यंत, शिक्षकांपर्यंत निर्माण करू शकलो. त्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये मी कोरोना कालावधीत पुस्तक समीक्षण सुद्धा आयोजित केलं होतं.
आणि शाळा बंद होत्या. म्हणजे पुस्तकं उपलब्ध करणं, वाचणं, इथपासून आता मुलांनी त्या पुस्तकांचा परिचय, समीक्षा करावी. पुस्तकांचं समीक्षण ही पुढची पायरी होती. सर्वांनी असा प्रश्न केला की मुलं काय समीक्षण करू शकतील पुस्तकांचं. तर आम्ही ऑनलाईन ही स्पर्धा आयोजित केली होती. मुलांनी पुस्तक वाचायचं आणि पुस्तकांवर बोलायचं. पुस्तकाचे लेखक कोण आहेत, पुस्तकाचं मुखपृष्ठ काय आहे, मलपृष्ठ काय आहे, पुस्तकाचा आशय काय आहे, त्यामध्ये तुम्हाला आवडलेली वाक्य कोणती आहे, असे काही मुद्दे मुलांना दिले होते. आणि खरं मुलांनी इतकं सुंदर समीक्षण केलं की कल्पनेपलीकडे. आणि खूप पुस्तकांचं वाचन केलं. तर समीक्षणापर्यंत मी मुलांना घेऊन गेली. सुचिताताईंनी असा मुलांचा प्रवास अनेक विषयांमध्ये केलेला आहे. हे विषय कुठले आहेत, त्यांनी कशा पद्धतीने काम केलं, हे सगळं आपण थोड्या वेळाने जाणून घेणार आहोत. आत्ता घेतो आहोत थोडीशी विश्रांती. छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. कर्तबगार आणि कल्पक शिक्षणाधिकारी डॉक्टर सुचिता पाटेकर यांच्याशी आपण गप्पा मारतो आहोत. तुम्ही मुलांमधले सुप्त जे गुण आहेत, अभिनय कुशलता असेल, गाणं असेल किंवा वक्तृत्व असेल, स्वतःला व्यक्त करणं असेल, याच्यासाठी सुद्धा खूप उपक्रम राबवलेत. आणि कदाचित शहरामध्ये त्याचं महत्त्व इतकं आज लक्षात येणार नाही, पण जो थोडासा ग्रामीण भाग आहे तिथे याच्यासाठी कुणीतरी प्रवृत्त करणं आणि प्रेरणा देणं अत्यंत महत्त्वाचं असतं. तर हे उपक्रम कोणते होते आणि कसे राबवलेत? एकदा राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेमध्ये बक्षीसपात्र नाटक पाहायला मी गेली. आणि ते नाटक मी पण पहिल्यांदाच पाहिलं होतं. आणि त्या नाटकाचं नेपथ्य, लाईट्स आणि संवाद हे सर्व पाहून मला असं वाटलं की माझ्या मुलांना नाही का मी असं करू शकणार, माझे मुलं नाही का असे सादरीकरण करू शकणार. आणि त्याच वेळी डोक्यात ठरलं की आपण असं मुलांसाठी बालनाट्य महोत्सव त्या दृष्टीने तयारी केली. नाटकासारखंच झालं पाहिजे. त्यासाठी जे त्या स्पर्धेमधले कलाकार होते ना, त्या सर्व कलाकारांना मी घरी बोलवलं. अच्छा. त्यांची बैठक बोलवली, चर्चा केली आणि म्हटलं मला असंच नाटक माझ्या मुलांसाठी करायचं आहे. त्या सर्वांनी मला होकार दिला. आणि प्रत्येक तालुक्याचं एक नाटक होतं, त्याला एकेका कलाकाराला दत्तक दिलं की त्यांनी त्या नाटकाची तयारी करून घ्यावी. त्यामुळे काय झालं की शिक्षकांमध्ये उत्साह निर्माण झाला. आणि मला तर नाटकासारखंच पाहिजे हे हा माझा हट्ट होता. आणि त्या कलाकारांमध्ये स्पर्धा लागली की माझं नाटक पहिले येईल की याचं नाटक पहिले येईल असं. आणि त्या स्पर्धेतून आमच्या मुलांची तयारी खूप छान झाली. नाटक महोत्सवाचा दिवस ठरला आणि अगदी व्यावसायिक रंगभूमीसारखं सादरीकरण मुलांनी त्या ठिकाणी केलं. त्या नाट्यस्पर्धेमध्ये एका पहिल्या वर्गाच्या विद्यार्थिनीला उत्कृष्ट अभिनयाचं बक्षीस मिळालं. मी परीक्षकांना विचारलं की सर, इयत्ता पहिलीच्या विद्यार्थिनीला असं कसं काय बक्षीस मिळू शकते? तर सरांनी मला सांगितलं की तिच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू होते. कारगिल युद्धावर ते नाटक होतं. तिचे वडील शहीद होतात आणि वडिलांना जेव्हा आणल्या जाते तेव्हा तिच्या डोळ्यातून खरोखर अश्रू आले होते. म्हणजे इयत्ता पहिलीच्या विद्यार्थिनीचा हा अभिनय एका माझ्या कल्पकतेमुळे बाहेर आला. एक बालकलाकाराचा जन्म मी त्या नाटक स्पर्धेमुळे घेऊ शकली. आणि खरं त्यामधून जिल्ह्यामध्ये एक नाटकाबद्दलची एक प्रेरणा सर्वांना मिळाली आणि मी वेगळं काहीतरी करू शकली. मुलांच्या अभिनय कौशल्यासाठी पण मला काही करता आलं, याचा मला आनंद भेटला. आणि पुढे जाऊन किती पद्धतीची कार्यक्षेत्र विद्यार्थ्यांसाठी असू शकतात तेही या निमित्ताने उलगडत जातं. तुम्ही मुलांमधला कवी, कवयित्री यांनाही त्यांच्या आतून बाहेर येण्यासाठी रस्ता दाखवलात. तुम्ही काव्यस्पर्धा घेतल्यात, त्याची पुस्तकं नंतर केलीत, काव्यसंग्रह, कवितांचे काव्यसंग्रह तुम्ही प्रकाशित केलेत, त्याविषयी पण सांगा ना. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 92 यवतमाळ जिल्ह्यामध्ये होतं आणि तेव्हा मी प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्या संमेलनामध्ये नियोजनाच्या सभेत मला पण बोलवण्यात आलं आणि खरंच नवोपक्रमशील शिक्षणाधिकारी असल्यावर ती पर्वणीच होती. सभेतच ठरवलं की आपल्या मुलांना पण यात सहभागी करून घ्यायचं. आणि सहभागी करायचं म्हणजे काय, तर साहित्य संमेलन, आणि साहित्य तर हवंच ना. त्यासाठी मग मी ठरवलं मुलं जे काही लिहितात त्या सर्वांच्या कविता आपण एकत्रित करून एक पुस्तकाचं प्रकाशनसुद्धा त्या मंचावर करू. वा. आणि माळावरची फुलं, मुलांनी लिहिलेल्या कवितांचं एक पुस्तक मी त्या ठिकाणी प्रकाशित केलं. आणि त्या मोठ्या व्यासपीठावर मान्यवरांच्या समोर
मुलांचं सादरीकरण, मुलांचं पुस्तक आणि सर्व मुलं, विद्यार्थी त्या ठिकाणी, शिक्षक, हा एक साहित्यातला एक मोठा पैलू होता, एक पडाव होता आणि खरं त्या मुलांना प्रेरणा देण्यासाठी तो एक मोठा क्षण होता. तर हल्ला बोल असाही एक काव्यसंग्रह तुम्ही मुलांचा प्रकाशित केला ना? होय, आमच्या यवतमाळमध्ये तंबाखूमुक्त शाळा अभियान आम्ही राबवलं. तर तंबाखू मुक्त होणं हे काही सांगून होणार नाही किंवा एखादा प्रयोग करून होणार नाही. त्यासाठी विचारांमध्ये बदल होणं, मुलांना प्रेरित करणं हे माझ्या पुढे उद्दिष्ट होतं. कारण मुलांचे पालकच व्यसनाधीनतेकडे वळलेले होते. मग मुलांमध्ये जाणीव जागृती कशी करायची? मुलं लिहितात तर खरं, परंतु त्यांना याही विषयावर लिहितं करावं, व्यसनांपासून दूर कसं राहायचं, त्याचे दुष्परिणाम. आणि हा एक आम्ही प्रयोग केला. मुलांनी खूप सुंदर असं त्यामध्ये व्यक्त झाले. त्यांच्या पालकांच्या काही समस्या असतील किंवा त्यांनी समाजामध्ये जे व्यसनावर पाहिलं, अशा सर्व विषयांवर त्यांनी कविता लिहिल्या. आणि हल्लाबोल, व्यसनांवर हल्लाबोल असं एक वेगळं पुस्तक आम्ही तयार केलं आणि ते सर्वांपर्यंत पोहोचवलं. हे व्यसनमुक्तीसाठीचं जे काम तुम्ही केलं, मुख्यतः विद्यार्थी वर्ग, पुढची पिढी डोळ्यासमोर ठेवून, आणि यवतमाळ हा पहिला शाळेच्या दृष्टीने व्यसनमुक्त जो मुलांच्या दृष्टीने जिल्हा ठरला, त्याची नोंद घेतली गेली लिम्का बुक ऑफ वर्ल्डमध्ये. तर मुळात हे करावशी कल्पना कशी काय तुमच्या मनात आली? मी शिक्षिका असताना माझ्या वर्गातली एक विद्यार्थिनी, ती शाळेत जेव्हा यायची तेव्हा खर्रा खाऊन यायची तोंडात, आणि ती शाळेत आली की मला ते दिसायचं. मी दररोज तिच्या तोंडातला खर्रा बाहेर काढायची. तर तिचा शोध घेतला असता मला असं लक्षात आलं की ती शाळेत येत असताना तिचे वडील तिला ते आणायला सांगायचे, व्यसनांची एक पुडी, आणि आणता ती स्वतः तोंडात टाकायची. वडिलांचं लक्ष नसायचं की हिने त्यातला चोरून आपल्या तोंडात टाकलेला आहे. ती देऊन शाळेत परत यायची आणि तिला पण त्याची सवय लागली होती. मला असं वाटलं की ही आतापासून जर व्यसन करायला लागली तर नक्कीच हिला कॅन्सरसारखा आजार होऊ शकतो. आणि सतत ती विद्यार्थिनी माझ्या डोळ्यासमोर असायची. जेव्हा शिक्षणाधिकारी झाली तेव्हा तो चेहरा माझ्या डोळ्यासमोरून गेला नाही. आणि एक विद्यार्थी नाही तर माझे सर्व विद्यार्थी, माझ्या जिल्ह्यामध्ये जेवढे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी काम करणं खूप गरजेचं आहे मला जाणवलं. आणि तिथून माझ्या या तंबाखूमुक्त शाळा कार्यक्रमाची सुरुवात झाली. या सगळ्या प्रयोगामध्ये, या सगळ्या यशस्वीतेमध्ये तुमच्या शिक्षकांचाही खूप मोठा वाटा असणार आहे ना? या सर्व कामात माझे शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी या सर्वांचं मला खूप सहकार्य मिळालं. त्यांच्याशिवाय मी हे काही करणं शक्य नव्हतं. खरं तर मी एक टीम प्रमुख आहे आणि शेवटचा माझा जो विद्यार्थी आहे त्यांना घडवण्याचं काम माझा शिक्षक करतो. हे सर्व काम त्यांचं आहे. माझ्या या यशाचं सर्व श्रेय शिक्षकांचं आहे. अशा अनेक उपक्रमांमध्ये तुम्ही एक अतिशय वेगळा म्हणावा असं गावातल्या किंवा छोट्या भागातल्या मुलांना हवाई सफर घडवायची असाही एक आगळा वेगळा प्रयोग तुम्ही केलात आणि तो ऐकतानाही आश्चर्य वाटावं असा प्रयोग आहे. तर त्याविषयी पण सांगा. खरं तर नवीन जिल्हा, नवीन विभाग, मराठवाडा आणि तिथे कामाची सुरुवात कशी करायची हा प्रश्न माझ्या पुढे होता. कोणताही अधिकारी काम करायला सुरुवात केलं की संघटना आणि इतर विरोध सुरू होतो की आम्हाला जास्तीचं काम हे अधिकारी सांगणार आहे. आणि काम तर सुरुवात करायची होती. तर माझ्या शिक्षकांना मी कसं माझ्याकडे आकर्षित करून घेऊ, माझ्या विद्यार्थ्यांना, पालकांना, कारण त्यांच्या सहकार्याशिवाय तर हे शक्य नव्हतं. आणि माझं एक स्वप्न होतं की माझ्या मुलांना मी एकदा तरी हवाई सफर घडवेन. आणि परभणी जिल्हा मी तो निवडला. त्या ठिकाणी हवाई सफर आम्ही हैदराबादचं आयोजन केलं होतं. मुलांना तर तो एक फार वेगळा अनुभव होता विमानात बसणं. आणि पालक, विद्यार्थी, सफर पूर्ण झाल्यानंतर यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता ना तो माझ्या आयुष्यात मी कधीच विसरू शकणार नाही. लोकांपर्यंत पोहोचणं हा तुमच्यामधला एक खास गुण आहे. तर तो गुण व्यक्त झालेले असे अनेक प्रसंग असतील तुमच्यामध्ये किंवा तुमचं तुम्हाला जाणवलेलं. तर लोकांच्या मनामध्ये शिरणं त्याच्यासाठी तुम्ही काय काय करता? लोकांच्या मनामध्ये शिरणं खरं तर हा माझा एक छंद आहे. माझ्या कामाचा तो एक भाग आहे. कामाची सुरुवातच मनातून होते. अधिकारी म्हणून माझं कोणी ऐकेलच याची खात्री मला नाही. तर मी म्हणून एक
माझं व्यक्ती म्हणून माझं त्यांनी काम ऐकावं, यासाठी मी प्रत्येकाच्या मनामध्ये जाते आणि त्याला काय हवं आहे किंवा त्याला माझ्याकडून काय अपेक्षा आहे, माझ्या शिक्षकांना माझ्याकडून काय अपेक्षा आहे, माझी काय मदत त्यांना हवी आहे किंवा मी त्यांच्याशी कसं राहावं, याचं तारतम्य किंवा याचा अभ्यास करून मी त्यांच्या मनाशी जुळते. आणि एकदा शिक्षकांच्या मनाशी जुळलं ना की मग कुठल्याही कामाला विरोध नाही. तुम्ही जे काम सांगाल ते शिक्षक करायला तयार होतात. माझ्या या कारकिर्दीत मी जे काही काम करू शकली ना, हे सर्व आमची मनं जुळली म्हणून हे काम झालं. तुम्ही मुलांच्या माध्यमातून मौखिक परंपरा आणि पारंपरिक गाणी अशा दृष्टीने सुद्धा एक कार्यक्रम केला होता. तर त्या कार्यक्रमाची कल्पना आणि प्रत्यक्ष सादरीकरण या गोष्टी कशा केल्या? कोरोना कालावधीमध्ये शाळा बंद होत्या, परंतु मी शाळा बंद असल्या तरी मुलांचं शिक्षण सुरू ठेवलं. तर मला लोकगीतांची आवड आहे. परंपरा जतन करणे, जपणे, जुनी आपली वाद्य आहेत, संगीत आहे आणि त्या ताणतणावाच्या कालावधीमध्ये मुलांना आनंद देणे, मुलं आणि पालकसुद्धा. कारण लोकगीत, लोकपरंपरा ह्या पालकांसोबत येत असतात. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे त्या संवर्धित होत असतात. तर या कल्पनेचा मी उपयोग करून घ्यायचं ठरलं आणि एक राज्यस्तरीय लोकरंग, लोकगीत गायनाची स्पर्धा घ्यायचं ठरलं. त्याची जाहिरात केली आणि मुलांचे व्हिडिओ आम्ही मागितले. खरं तर मुलांना विकसित करणे, मुलांमध्ये लोकसंगीताची आवड निर्माण करणे हा उद्देश होता. परंतु मला स्वतःला आवड असल्यामुळे वेगवेगळी लोकगीतं माझ्या संग्रही असतील आणि तीही माझ्या मुलांची. तर एक मोठा आनंदाचा संग्रह माझ्याकडे असणार होता. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची गीतं आम्हाला मिळाली. पालघर, नंतर कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यांमधून आम्हाला जिथे जिथे लोकभाषा आहेत त्या लोकगीतांचं आम्हाला व्हिडिओ आले. वेगवेगळी वाद्य त्यामध्ये होती, वेगवेगळ्या पालकांनी त्यामध्ये सहभाग घेतला होता. तुम्ही जर व्हिडिओचं निरीक्षण केलं तर गावातली मंडळीसुद्धा त्यामध्ये होती. हार्मोनियम, तबला, झांज, डफली असे वेगवेगळे वाद्यसुद्धा आम्हाला त्यामध्ये पाहायला मिळाले. वेगवेगळ्या जिल्ह्यात, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, गावात कोणत्या कोणत्या साहित्याचा वापर होतो. तर एक छान असं एक अभ्यास, एक संग्रह लोकगीतांचा आम्ही तयार करू शकलो. मुलांमध्ये किती ऊर्जा असते आणि त्याचा उपयोग जर आपण करून घ्यायला लागलो तर मुलांचा विकास होतोच, पण समाजासाठी सुद्धा कसं काम उभं राहतं त्याचं हे उदाहरण आहे. या गप्पा आपण अशा सुरू ठेवणार आहोत, पण आत्ता घेतो आहोत थोडीशी विश्रांती. छोट्याशा विश्रांतीनंतर सखी सह्याद्री कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. सुचिताताई, तुम्ही ही कामं जेव्हा सगळ्या समाजाचं दैनंदिनी नीट चालू होती तेव्हा जी केली ती एक वेळ सोपी होती असं म्हणता येईल, पण कोरोनाचा काळ हा अत्यंत परीक्षेचा होता आणि सगळं काही ठप्प बंद पडत चाललेला काळ होता. पण तुम्ही त्या काळातही गप्प बसला नाहीत. अनेक उपक्रम तुम्ही केलेत आणि ते पुढे पथदर्शी ठरतील अशाही काही गोष्टी तुम्ही केल्यात. तर ते जाणून घ्यायला आवडेल. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या काळात तुम्ही जवळपास 15,000हून अधिक जे रेकॉर्ड ब्रेक आहे इतके अभ्यासगट तयार केलेत. तर हे कसं केलं? नवोपक्रमशील शिक्षणाधिकारी हा कधीही मुलांचं शिक्षण बंद पडू देणार नाही. त्यासाठीच नवोपक्रमशीलता हा गुण शिक्षक, अधिकारी यांनी आपल्यामध्ये सामावून घेणं फार महत्त्वाचं असतं. मुलांच्या शिक्षणाचा विचार सुरू झाला आणि त्यावेळी असं लक्षात आलं की गावातले जे नोकरदार होते, जग बंद झालेलं होतं, प्रत्येकजण आपापल्या गावात परत आलेला होता, पालक घरी होते आणि मुलांचं शिकणं आपल्याला या माध्यमातून कसं करता येईल. तर प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण वाडी म्हणू किंवा एक वाडी वस्ती किंवा चौक किंवा तो एक परिसर, काही ठिकाणी त्याला पुरा पण म्हणतात असं. तर त्या एरियामधले मुलं एकत्र बसवायचे आणि अभ्यास घ्यायचा. एखाद्या कुटुंबात 4 विद्यार्थी असतील, बाजूचे 2 असतील, तर ज्यांच्याकडे बसायला जागा आहे तिथे त्यांनी अभ्यास करायचा. अशी एक अभ्यास गटाची कल्पना होती. नेटसाठी पैसे नव्हते किंवा आर्थिक परिस्थिती असणं ही सुद्धा शक्यता कमी होती. त्याचा या अभ्यास गटाचा फायदा असा झाला की मुलं एकत्रित अभ्यास करायला लागले. काही
पालकांचं त्याला सहकार्य मिळायला लागलं. येता जाता पालक त्यांना मार्गदर्शन करू लागले. भोंगा शाळा अशी सुद्धा एक वेगळी कल्पना तुम्ही त्या काळामध्ये प्रत्यक्षात आणली. अभ्यास गट झाले, मुलं अभ्यासाला लागले, परंतु एक गोष्ट मुलांना कंटाळवाणं होते. तर काही ठिकाणी आम्ही असाही प्रयोग केला. परभणीमध्ये प्रत्येक गावात मंदिर आहे. मंदिरामध्ये सकाळची प्रार्थना होते, संध्याकाळी प्रार्थना होते आणि लाऊडस्पीकर असतो. जेव्हा जास्त कोरोनाचा प्रभाव होता, मुलं बाहेर निघत नव्हते, तर त्या मंदिरामध्ये आम्ही आग्रह केला की त्या मंदिरातून आपल्या कविता ऐकवाव्यात. कविता, पाढे आहेत किंवा इतर काही गोष्टी असतील जे मुलांनी ऐकावं, पाठ आहेत. तर भोंगा शाळा आम्ही त्यालाच म्हटलं की जी भोंग्यावरून चालणारी शाळा. एक भन्नाट कल्पना होती. नक्की. गावातल्या मंदिराचा लाऊडस्पीकर वापरून भोंगा शाळा. अभ्यासामध्ये मागे पडणारे जे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी आजही लॉकडाऊन संपल्यानंतर शिक्षक मित्र सारखी कल्पना ही खूप उपयुक्त ठरेल. आणि आता जे आपले प्रेक्षक, जे पालक आपला कार्यक्रम पाहत आहेत, त्यांना आपण नक्की हे सुचवू शकतो की अशा पद्धतीने थोडासा आपला वेळ जर दिला तर एक समाजासाठी महत्त्वाचं मोलाचं काम होऊन जाईल. शिक्षणाविषयी बोलू काही, असा पण एक उपक्रम तुम्ही राबवला होता, तो काय होता? महिला शक्ती फार मोठी होती. मी जेव्हा परभणीमध्ये रुजू झाली तेव्हा मी पाहिलं की ऑफिसमध्ये महिलांचा वावर कमी होता. त्या यायच्या नाही आणि शाळांमध्ये काम करत असायच्या. एक मी महिला आहे आणि मलाही असं वाटत होतं की जिल्ह्यातील माझ्या सर्व शिक्षिकांशी मी संपर्क करावा, संवाद साधावा आणि एक स्त्री शक्तीचा वापर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी करावा. कोरोना असल्यामुळे शाळांमध्ये भेटी कमी झालेल्या होत्या, प्रत्यक्ष संपर्क राहिला नव्हता. तर मी एक अशी नवीन कल्पना अंमलात आणली. प्रत्येक केंद्राचा एक महिला शिक्षकांशी संवाद सुरू केला. सर्व महिला त्यामध्ये सहभागी व्हायच्या आणि त्यांना मला स्क्रीनवर पाहून खूप आनंद वाटायचा. खरं तर त्यांना हीच कल्पना आनंददायी होती की एखादा शिक्षणाधिकारी आपल्याशी वैयक्तिक बोलतो आहे. आणि मी त्यांना सांगितलं की हा ऑफिशियल कार्यक्रम नाही, ह्या अनौपचारिक गप्पा आहे आणि अनौपचारिक गप्पाच्या माध्यमातून मला विद्यार्थ्यांसाठी काम करायचं होतं. या अनौपचारिक गप्पांमधून काय झालं की अनेक शिक्षिका मला जुळल्या. मी काम कसं करते, मी कशी अभ्यास करून घेते मुलांकडून, मी शिक्षकांसाठी काय काय इनोव्हेशन केलेले आहे, मी मुलांसाठी कसं काम केलेलं आहे, वेगवेगळ्या गोष्टींविषयी त्या माझ्याकडूनही जाणून घ्यायच्या आणि मी त्यांचं जाणून घ्यायचे. त्या शाळेत काय करतात, प्रत्येक शिक्षिकेजवळ काहीतरी वेगळं होतं आणि त्याला एक व्यासपीठ मी उपलब्ध करून दिलं आणि प्रत्येकीचं मी ऐकल्यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला की शिक्षणाधिकारी माझं ऐकते आहे. मी त्यांचं कौतुक केलं आणि त्या सर्वांना मी माझ्या कामाशी जोडून घेतलं. तुम्ही लोकप्रिय शिक्षणाधिकारी का आहात त्याचं उत्तर प्रश्न न विचारताच मिळालं. खरं मी खूप भाग्यवान आहे की सर्व शिक्षक माझ्यावर खूप प्रेम करतात. मी कठोर शिस्तीचीही आहे, तेवढेच मला म्हणजे तेवढा आदर पण एक त्यांच्या मनात माझ्याबद्दल आहे. परंतु माझ्यावर माझ्या शिस्तीपेक्षा किंवा माझ्या कठोर वागणुकीकडे लक्ष न देता सर्वांनी माझ्यावर प्रेम केलं. एक उत्कृष्ट प्रशासक म्हटला की त्याला शिस्त आवश्यक असते. शिक्षणाधिकारी म्हणून संपूर्ण जिल्ह्याच्या गुणवत्तेची जबाबदारी माझ्यावर आहे. जर मी शिस्तीत नसेल तर मी माझ्या मुलांना देऊ शकणार नाही, त्यांचं भविष्य घडवू शकणार नाही. कुटुंब प्रमुख हा मायेचा ओलावा देणाराही असला पाहिजे आणि वडिलांची शिस्त पण त्याच्याकडे असली पाहिजे. तर या दोन्हीचा वापर मी केला, त्यामुळे मी खूप लोकप्रिय झाली. मुलांमध्ये विज्ञानाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो विकसित व्हावा, त्यांना या जगाची कल्पना यावी, याच्यासाठी सुद्धा तुम्ही खूप उपक्रम केलेत, अभ्यास दौरे केलेत, मुलांना इस्रो सारख्या ठिकाणी घेऊन गेलात. तर हे कसं काय केलं आणि मुलांचा प्रतिसाद कसा होता त्याला? मी जेव्हा रुजू झाले तेव्हा इन्स्पायर्ड अवॉर्ड नोंदणी कार्यक्रम चालू होता. 260 शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांची नोंदणी केली होती. खरं तर जिल्ह्यांच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत तो फार कमी होता. त्यासाठी मी प्रत्येक तालुक्यात सभा घेतल्या, विज्ञान शिक्षकांशी चर्चा केली आणि सर्वांना मी प्रेरणा दिली की तुम्ही या मुलांना मॉडेल सहित यांची नोंदणी करा. परंतु काम केल्यानंतर पहिल्या वर्षी मला लक्षात आलं की शिक्षकांना सुरुवातीला प्रेरणा देणं गरजेचं आहे. शिक्षकांना
विज्ञानाच्या बाबतीत, प्रयोगाच्या बाबतीत जागृत करणं, कसे मॉडेल्स तयार केल्या पाहिजे, कसं त्याला मांडलं पाहिजे, तर शिक्षकांमध्ये हे असणं फार महत्त्वाचं आहे. तेव्हाच ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतील. कारण विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक हा शिक्षक असतो. म्हणून मग शिक्षकांसाठी मी इस्रो अहमदाबाद अभ्यास दौरा आयोजित केला. तिथे इस्रोला आम्ही गेलो आणि तिथलं काम शिक्षकांनी समजून घेतलं. प्रत्येक विज्ञान शिक्षकाचा आयुष्यामध्ये त्याला नेहमी वाटत असते की मी विज्ञानाच्या अत्युच्च संस्थेला भेट दिली पाहिजे. तर सर्व शिक्षक तयार झाले. तिथे आम्ही इस्रोचं काम कसं चालते हे शिक्षकांनी समजून घेतलं. त्यानंतर अहमदाबाद सायन्स सिटीला आमची सहल होती. त्या ठिकाणी वेगवेगळे मॉडेल्स, सायन्सचं काम कसं चालते, कसं केलेलं आहे, मॉडेल्स कसे तयार होतात, त्या सर्वांचं शिक्षकांनी अभ्यास केला. रोबोटिक्स हा विषय नवीन आपला आहे शाळांमध्ये. मॉडेल्ससाठी तो खूप आवश्यक असतो. तर रोबोटिक्सची कशी मांडणी असते, कसा अभ्यास केला जातो, हे सर्व शिक्षकांना पाहायला मिळालं. त्यामुळे शिक्षकांनाही ती प्रेरणा मिळाली. दुसऱ्या वर्षीपासून सहभाग खूप मोठा आम्हाला मिळाला. त्याचबरोबर इस्रो हैदराबादला सुद्धा आम्ही शिक्षकांना घेऊन गेलो. त्याचबरोबर नीरी नागपूरला विद्यार्थ्यांच्या सहली, तिथे एक आठवडा असतो विद्यार्थ्यांसाठी. तिथे मुलांनी पाहिलं की प्रयोग कसे करतात, बेसिक विज्ञान कसं शिकलं जातं, त्याचे प्रयोग कसे होतात, वेगवेगळ्या गोष्टी तिथे मुलांना शिकायला मिळाल्या. अशा प्रकारे जिथे जिथे विज्ञानाचा अभ्यास आम्हाला शिकायला मिळेल अशा ठिकाणी विद्यार्थी आणि शिक्षकांना मी पोहोचवलं आणि एक वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा एक सायन्सबद्दल, विज्ञानाबद्दल एक आवड विद्यार्थ्यांमध्ये आम्ही निर्माण केली. या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत, पण थोड्याशा विश्रांतीनंतर. छोट्याशा विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आत्ता आपण विज्ञानाविषयी बोलत होतो की शिक्षक आधी त्यांची दृष्टी घडवणं आणि मग त्यांनी विद्यार्थ्यांची प्रगती साधणं याविषयी. याच्याचबरोबर भाषेसाठी सुद्धा तुम्ही खूप मोठं काम केलेलं आहे. कारण मुळात संवेदना आणि उन्नत जगणं हवं असेल तर भाषा आणि साहित्याशिवाय पर्याय नसतो. तर असे कोणते कोणते उपक्रम तुम्ही केलेत? मुलांची भाषा चांगली असेल, मुलांना भाषा समजली तरच ते त्यांचा इतर विषयांचा अभ्यास करू शकतात. त्यामुळे पहिला प्रयत्न माझा असतो की मुलांना भाषेमध्ये आवड निर्माण करणे. त्यासाठी आम्ही काम करायला सुरुवात केली. खरं तर भाषा म्हटलं की भाषा शिक्षक आलेच. भाषा शिक्षकांना एकत्रित केल्याशिवाय मला मुलांच्या भाषेसाठी काम करता येणं शक्यच नव्हतं. म्हणून मी शिक्षकांचं एक कवी संमेलन घेण्याचं जाहीर केलं आणि त्यामध्ये जवळपास 100 शिक्षक मला मिळाले की जे साहित्यिक होते. अच्छा. आणि गझलकार, कवी, लेखक, नाटककार आणि तिथे मला ते सगळे मिळाले. त्या सर्वांचं एक आम्ही कवी संमेलन आयोजित केलं. त्यानंतर मोरणातिरी काव्यधारा हे एक शिक्षकांच्या कवितांचं पुस्तक मी अकोल्यामध्ये प्रकाशित केलं. गोदाकाठच्या कविता हे परभणी जिल्ह्यातील शिक्षकांचं मी कविता संग्रह प्रकाशित केला. या दोन्ही मागचा उद्देश असा होता की भाषेने समृद्ध असणारे माझे शिक्षक मला मिळावेत. हो, काम करण्यासाठी भाषा समृद्ध असणारी मंडळी असल्याशिवाय मी करू शकणार नव्हती. या शिक्षकांच्या माध्यमातून भाषेसाठी आम्ही काम सुरू केलं. त्याचबरोबर शिक्षकांसाठी मी भिलार दौरा आयोजित केला. भारतातील पहिलं पुस्तकांचं गाव. भिलारला भाषा शिक्षकांसोबत मी स्वतः पण उपस्थित होते आणि त्याचा फायदा असा झाला की आमच्या जिल्ह्यामध्ये पुस्तकांच्या शाळा तयार झाल्या. पुस्तकांचं गाव तसं पुस्तकांची शाळा. एक नवीन प्रेरणा घेऊन आम्ही भिलारवरून आलो. याच पद्धतीने जेव्हा तुम्ही वाटचाल करत होतात तेव्हा कुठल्या तरी एका टप्प्यावर तुम्हाला जाणवलं की आपल्या ह्या गावांमधली, जिल्ह्यांमधली मुलं स्पर्धा परीक्षेत सुद्धा उतरली पाहिजेत आणि त्यांना यश मिळालं पाहिजे. तर त्या दृष्टीने काय काय करता आहात, काय काय केलं तुम्ही? स्पर्धा परीक्षा हा तर मुलांसाठी खूप महत्त्वाचा भाग आहे. त्यांना आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर स्वावलंबी, स्वयंपूर्ण व्हायचं असेल तर स्पर्धा परीक्षेशिवाय मार्ग नाही. मी सुद्धा शिक्षणाधिकारी स्पर्धा परीक्षेद्वारे झाली होती आणि ते मला फार उशिरा कळलं होतं की स्पर्धा परीक्षेद्वारा अधिकारी होता येते किंवा नोकरी मिळते आणि त्यासाठी मुलांना पण तयार करणं हे माझं कर्तव्य होतं. त्यासाठी प्रत्येकच जिल्ह्यात स्पर्धा परीक्षेसाठी आम्ही काम केलं. मी यवतमाळला शिक्षणाधिकारी असताना विद्यार्थ्यांच्या नवोदय आहे, स्कॉलरशिप आहे,
कोरोना कालावधीमध्ये सुद्धा मुलांचे ऑनलाईन स्पर्धा परीक्षेचे वर्ग तेव्हा आम्ही चालवले. त्यानंतर आता अकोला जिल्ह्यामध्ये NMMS आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा, याचं प्रमाण विद्यार्थ्यांचं फार कमी होतं. फार कमी विद्यार्थी परीक्षेला बसायचे आणि शिष्यवृत्ती कमी आमच्या जिल्ह्याला मिळायची. मी शिक्षणाधिकारी झाल्यानंतर वेतन बिलासोबत मी मुलांची नावं घ्यायची की तुम्ही तुमचं बिल सादर करत असताना या परीक्षेला बसणाऱ्या मुलांची यादी मला पाठवा. आणि यामुळे काय झालं की वेतन बिल तर अनिवार्य आहेच, हो, त्यासोबत मुलांची नावं मला मिळायला लागली. आणि शिक्षकांनाही असं वाटलं की आता शिक्षणाधिकारी रागवतातच, मुलांना परीक्षेला बसवायला पाहिजे. सुरुवातीला ते आदेशाने परीक्षेला बसवलं, परंतु नंतर दरवर्षी आम्ही मुलांचे सत्कार घ्यायला सुरुवात केली. NMMS परीक्षेला जे पात्र विद्यार्थी आहे शिष्यवृत्तीसाठी, त्यांचे सत्कार समारंभ मोठे होऊ लागले. पालकांचा सत्कार होऊ लागला, शिक्षकांचा सत्कार होऊ लागला आणि एक स्पर्धा परीक्षेची एक चळवळ जिल्ह्यामध्ये उभी राहिली. त्या माध्यमातून खूप विद्यार्थी परीक्षेला आता बसतात आणि छान प्रकारे विद्यार्थ्यांचा अभ्यास होतो, सराव होतो आणि हा त्यांच्या स्पर्धा परीक्षेचा पाया या ठिकाणी तयार झाला आणि मुलं मेरिटमध्ये गुणवत्तेत येऊ लागली आणि छान असं वातावरण स्पर्धा परीक्षेचं जिल्ह्यामध्ये. या सगळ्यात खेळ हा भाग सुद्धा तुम्ही हातून किंवा दृष्टीच्या टप्प्यातून सुटू नाही दिलात. तुम्ही सायक्लोथॉन पण आयोजित केली होती किंवा आंतरराष्ट्रीय खेळ आपल्या जिल्ह्यांच्या पातळीवर खेळले जावेत याच्यासाठी सुद्धा प्रयत्नशील होतात. तर त्याविषयी पण सांगा. सायक्लोथॉन विषयी तर समजून घ्यायची तीव्र उत्सुकता आहे. ग्रामीण भागातल्या मुलांसाठी सायक्लोथॉन, आम्ही पालम तालुक्यामध्ये सायक्लोथॉनचं आयोजन केलं आणि तेही पूर्ण लोकसहभागातून. सर्वांनी त्यात सहभाग घेतला, माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि सर्व पालक. सायक्लोथॉनसाठी तयारी म्हणजे मुलांच्या पहिल्यांदा सायकली, सर्वांनी सायकली आपापल्या आणा आणि नियोजन केलं. प्रत्येकाला टोपी, टी-शर्ट, मेडल, मुलांसाठी नाश्ता, मुलांचं कौतुक करण्यासाठी प्रमाणपत्र, या सगळ्या गोष्टींचं लोकसहभागातून आम्ही जमवाजमव केली आणि 3 किलोमीटरची एक सायक्लोथॉन आयोजित केली. मुलं जेव्हा सायकल चालवायला उभे राहिले तेव्हा खरं ते जणू एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी असल्यासारखे सर्वांचे चेहरे होते. अभ्यास करणारी मुलं तर आपण मेडल देतोच, परंतु ज्यांना सायकल पण चालवता येते अशाही मुलांना मेडल मिळणार होते. प्रत्येकाने आपापल्या सोबत, आपण स्पर्धेत मागे पडू नये, सायकलच्या टायरमधली हवा कमी होऊ नये, पण प्रत्येकाने आपल्याकडे पंप पण आणला होता. त्यांचे आईवडील होते आणि खरं आईवडिलांचा सहभाग हा आमच्यासाठी फार महत्त्वाचा होता. सायक्लोथॉन घेण्यामागचा उद्देश होता की खेळ तर होताच, परंतु त्यामधून मुलं खूप शिकले. एक स्पर्धा, गणित, कारण वेग, काळ, किती वेळात किती पोहोचला, कारण त्याचं मूल्यांकन त्या दृष्टीने होणार होतं. तर अभ्यासासोबत खेळ ही एक सायक्लोथॉनची एक मजेशीर कल्पना होती. मला असं एक कल्पना आली की माझ्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळ का खेळू नये. कधी असा प्रयत्नच झाला नव्हता आतापर्यंत, परंतु मी ठरवलं आणि मी नियोजन केलं. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधले जे वयोगट असतात ते सुद्धा आमच्याकडे नव्हते. आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने मुलं खेळायचे, जन्मतारखेनुसार, वर्गानुसार, इयत्ता 4थीचा गट, 7वी ते 8वीचा गट, असे शिक्षकांना वाटलं असं नियोजन असायचं. परंतु मी क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून नियोजन घेतलं की राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळ कसे होतात. 14 वर्षाच्या खालील गट, वरील गट आणि कॅरम, चेस, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, हे सगळे खेळ आम्ही त्याच्यामध्ये टाकले. कारण दिव्यांग विद्यार्थ्यांचा आतापर्यंत कोणी विचार केला नव्हता. जे बैठे खेळ असतात ते दिव्यांग विद्यार्थी त्यामध्ये सहभागी व्हायला लागले. जसं बुद्धिबळ आहे, कॅरम आहे, यासारख्या खेळांमध्ये मुलांना संधी मिळाली. आतापर्यंत शारीरिक जे खेळ होते त्यात कबड्डी झालं, लंगडी झालं, परंतु ज्या शिक्षकाला बॅडमिंटनमध्ये इंटरेस्ट होता त्याला काही संधी नव्हती. एक खेळ बांधून ठेवले होते आम्ही. आणि इथे आता गोळाफेक, थाळीफेक, टेनिक्वाईट, जेवढे काही योगासन, हे सर्व प्रकार मी त्याच्यामध्ये टाकले. हा जो तुमचा सगळा प्रवास आहे, तुमची धडपड आहे, तुमच्यामधला एक सर्जकता तुमच्यामधली जी आहे, त्या सगळ्यावरती 2 राष्ट्रीय पुरस्कारांची मोहर उठली आणि अनेक राज्य पुरस्कारांची सुद्धा. या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं? पुरस्कारासाठी मुळी काम केलंच नाही मी. काम केलं की आपोआप आपला गौरव होतो.
आणि तो स्वीकारतानाही खूप आनंद वाटतो. हे जे पुरस्कार आहे खरं तर एक कुटुंब प्रमुख म्हणून माझा तो पुरस्कार मला दिलेला आहे. या सर्व पुरस्काराचं श्रेय माझे विद्यार्थी आणि माझे शिक्षक, माझी पर्यवेक्षण करणारी यंत्रणा या सर्वांना आहे. हे त्यांचेच पुरस्कार आहेत. फक्त एक प्रमुख म्हणून मी तो स्वीकारलेला आहे. तुम्हाला आधुनिक सावित्रीचे लेख का म्हणतात त्याचं ह्या गप्पा हे प्रत्यंतर होतं. तुमच्यामुळे पुढच्या विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा आणि आपल्या शिक्षण क्षेत्राचा असाच विकास होत राहो. आज तुम्ही इथे आलात आणि खूप मनापासून गप्पा मारल्या याच्यासाठी खूप मनापासून धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.